मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजेवा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी आज एक विषय घेऊन आलेले आहे. त्या विषयाचं नाव आहे स्पर्म, म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये आपण शुक्राणू म्हणतो. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपला जन्म हा स्पर्ममुळे झालेला आहे. म्हणजेच पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाचा जन्म हा स्पर्ममुळे होतो. ऍक्च्युली स्पर्म हे काय आहे आपण याविषयी पाहणार आहोत. जन्मासाठी आपल्याला किती स्पर्मची आवश्यकता आहे व ज्या लोकांचे स्पर्म कमी आहेत त्यांचे 100% जर स्पर्म वाढवायचे असतील तर तुम्हाला ऑल भारतामध्ये एकच डॉक्टर आहे, तो म्हणजे मी स्वतः डॉक्टर अशोक त्र्यंबके. मित्रांनो, जर तुम्हाला कमी स्पर्म असतील तर तुम्ही मुलाला जन्म देऊ शकणार नाहीत, तुम्ही कधीही आई वडील बनू शकणार नाहीत. पण जर तुम्ही उपचार घेतला तर मी तुम्हाला 100% खात्री सांगतो, तुमचे स्पर्म वाढतील म्हणजे वाढतील. आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला मुलबाळ होण्यासाठी, आपले स्पर्म वाढवण्यासाठी, पण आपल्याला जर यश आलेलं नसेल तर मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, तुम्ही माझ्याकडे या. तुम्हाला फक्त एकदा यायचंय, मी पुन्हा तुम्हाला कधीही बोलवणार नाही. मी 100% तुम्हाला खात्री देतो. तुम्ही एकदा तुमचे स्पर्म चेक करून घ्या, किंवा ज्यांनीही चेक पहिले केलेले आहेत पण अनेक डॉक्टर उपचार करून फक्त पैसे वाया घातलेले आहेत, तर अशांना विनंती आहे की आपण एक वेळ माझ्याकडे येऊन दाखवा. मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुमचे स्पर्म 3च महिन्यात वाढतील. मित्रांनो, मी कोणत्याही पेशंटला खात्रीशीर उपचार करतो आणि मला माझ्या प्रॅक्टिसवर, माझ्या औषधांवर मला खूप खात्री आहे. त्यामुळं तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही या उपचार घ्या. मित्रांनो, मी 30 वर्षापासून यावर संशोधन केलेलं आहे. मी अनेक रुग्णांना यापासून मुक्त केलेलं आहे. अनेकांचे स्पर्म वाढल्यामुळे अनेकांना मुलं बाळ झालेले आहेत. मित्रांनो, माझा दवाखाना एकदम साधारण आहे, एकदम साधा आहे. फक्त माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे, तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, तुम्ही फक्त माझ्या गुणावर जा. मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्हाला फरक पडेल म्हणजे पडेल. तर मित्रांनो, शुक्राणू आहेत काय, म्हणजे आपण हे स्पर्म आहेत काय, तर मानव जन्मासाठी लागणारे जेनेटिक मटेरियल आहे आणि ते परमेश्वर निर्मित आहे, निसर्ग निर्मित आहे. जर आपले शुक्राणू कमी असतील तर आपणास खूप शारीरिक अडचणी येतात. आता स्पर्म साधारणतः किती असतात? मित्रांनो, कमीत कमी 1 ते 1.25 मिलियन एवढे स्पर्म असतात. साहजिकच आहे, जर एवढे स्पर्म असतील तर आपणास मुलबाळ होणार म्हणजे 1.15 मिलियन जर स्पर्म असतील तर आपणास काही अडचण नाहीये. पण अनेकांचे स्पर्म हे कमी असतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुलबाळ व्हायचे असेल तर 1.15 मिलियन स्पर्म असणं गरजेचं असतं. काहींचे 40 मिलियन असतात, काहींचे 2 मिलियन असतात, काहींचे अगदी कमी असतात. तर याच्या पाठीमागचं कारण काय, तर आजार. अनेकांना हे समजत नाही की आपले स्पर्म का कमी निघतात. याचं कारण म्हणजे काय, जर तुम्हाला अंडाशयाचा काय आजार असेल, लेडीज सेलचा काय आजार असेल, पिट्युटरी ग्लँड जी असते आपली सेक्स हार्मोन्स म्हणजे शुक्राणू तयार होण्यासाठी काय हार्मोन्स रिलीज करीत असते, याचा जर काय आजार असेल, कॅन्सरचा आजार असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, टेस्टिसला फंगल इन्फेक्शन असेल किंवा इतर काही अनेक कारणांमुळे शुक्राणू तुम्हाला
कमी असू शकतात. जर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की मला बाप बनायचे, तर तुमचे शुक्राणू वाढणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपलं सिमेन असतं, सिमेन मध्ये पाणी असतं, म्युकोस असतं, स्पर्म असतात व फ्रुक्टोज असतं. तर जर आपलं सिमेन चांगलं असेल, आपली स्पर्मची क्वांटिटी चांगली असेल, तर मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्ही बाप बनता म्हणजे बनतात. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की मी आई बनलं पाहिजे. पण जर पुरुषांमध्ये काही दोष असेल, जर पुरुषांचे शुक्राणू कमी असतील, तर बाप बनवू शकत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण संभोग करतो त्यामधून जे स्पर्म बाहेर पडायला पाहिजे, जी स्पर्मची हेल्थ पाहिजे, म्हणजे त्याचं डोकं चांगलं पाहिजे, त्याचं धड चांगलं पाहिजे, त्याचं शेपूट चांगलं पाहिजे, त्याची मान चांगली पाहिजे, जर त्याची मोर्टॅलिटी चांगली असेल, तर तुम्ही बाप बनाल म्हणजे बाप बनाल. जर मित्रांनो तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतलेला आहे पण आपला गुण आलेला नसेल, तर आता काळजी करू नका. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, तुम्हाला 3 महिन्यामध्येच फरक पडून जाईल म्हणजे जाईल. तुमचा एकही रुपया वाया जाणार याची जिम्मेदारी मी स्वतः घेतो. मित्रांनो, डॉक्टर हे आता एक मोठा व्यवसाय झालेला आहे. तुम्हाला फरक पडो नाही तर नाही पडो, आम्हाला पैसे भेट म्हणजे बाद झालो, अशा प्रवृत्तीचे आज भरपूर डॉक्टर झालेले आहेत. कारण की कुणी आज कोणाचा विचार करत नाही, पण बाप बनणं हे प्रत्येकाला आवडत असतं. आईलाही आई बनणं, स्त्रीला आई बनणं हे खूप आवडत असतं. आणि लग्न केल्यानंतर प्रत्येक स्त्री पुरुषाची इच्छा होते की आम्हाला एखादं तरी मुलबाळ झालं पाहिजे. जर मित्रांनो आपल्या लग्नाला अनेक वर्ष झालेली आहेत, आपण अनेक ठिकाणी उपचार घेतलेला आहे, औषधं खाऊ तुम्ही थकलेले आहेत, पैसे घालवलं थकलेले आहेत, पण तुम्ही आता सर्व उमेद सोडून दिलेले आहे. आणि जर माझा व्हिडिओ हा पाहत असाल तर आता काळजी करू नका, मी सांगन त्या पद्धतीने उपचार घ्या, तुमचे स्पर्म वाढतील म्हणजे वाढतील. प्रॉब्लेम जो आहे तो जर आपण सॉल्व्ह केला तर स्पर्म वाढतात. ज्याही कारणाने तुम्हाला या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यावर जर आपण योग्य ते सोल्युशन दिलं तर 100% फरक पडतो म्हणजे फरक पडतो. मित्रांनो, हा काही खूप मोठा आजार नाही, पण आपण अनेक ठिकाणी उपचार घेतलेला असतो, आपल्याला फरक पडलेला नसतो. त्यामुळं आपण अक्षरशः नैराश्य अवस्थेमध्ये जात असतात, डिप्रेशनमध्ये जात असतात. आपण आज काय करावे हे सुचत नसतं, नेमकं कोणत्या डॉक्टर उपचार घ्यावा हे समजत नसतं. कारण की आपण मोठमोठ्या डॉक्टर उपचार घेतलेले असतात, मोठमोठ्या तपासण्या केलेल्या असतात, अनेक मोठमोठ्या डॉक्टरला दाखवून ही अनेक मोठमोठ्या तपासण्या करूनही आपल्याला फरक पडलेला नसतो. त्यामुळं आपण असा विचार की आता कुठे उपचार करायला नको. कारण की हा आपला असलेला फक्त एक गैरसमज आहे. कारण की आपल्या भाग्यामध्ये जर माझ्याकडून तुम्हाला फरक पडायचे असेल तर तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो, नैराश्य अवस्थेमध्ये जाऊ नका. जर हा स्त्री हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या नवऱ्याला सांगा. जर पुरुष हा व्हिडिओ पाहत असतील व आपल्या निदर्शनास कोणी जर अशी केस असेल तर त्यांना तुम्ही सांगा. मी तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी सांगतो, आपले स्पर्म वाढतील म्हणजे वाढतील. आपण पुन्हा एकदा स्पर्म सध्या चेक करून घ्या, माझ्याकडे रिपोर्ट्स घेऊन या. रिपोर्ट्स घेतल्या समोर असल्या कारणाने मला योग्य ती ट्रीटमेंट करता येते. त्यामुळे माझ्याकडे जर तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर सेमेन अनालिसिस करून या. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्हाला फरक पडेल म्हणजे फरक पडेल. तर मित्रांनो, आपण हा चॅनल पाहत असाल तर सर्वांना एकच विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा. कारण की आपल्या शेअर केल्यामुळे एखाद्या चांगल्या माणसाचं चांगलं भलं होऊ शकतं. कारण की ज्या लोकांना मुलबाळ नाही ते अक्षरशः खूप नैराश्य अवस्थेमध्ये असतात, त्यांना काय करावे समजत नसतं आणि समाजही त्यांच्याकडे वेगळ्या भावनेत पाहत असतो. तर ज्या लोकांना मुलबाळ झालेले नाहीत किंवा होत नाही व ज्यांचे स्पर्म कमी आहेत, तर अशांना एकच विनंती आहे की आपण या उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. नमस्कार.